ये शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे 26 सप्टेंबर आणि माझ्या चॅलेंजचा 10वा दिवस. आणि ह्या 10 दिवसामध्ये मला बऱ्याचशा अडचणी आल्या की हे चॅलेंज मला क्विट करावं असं वाटत होतं किंवा दुपारी करावं, संध्याकाळी करावं, काय होतंय. पण मी ही एक गोष्ट आधीच ठरवली होती की भलेही उशीर झाला किंवा काही झालं तरीही मी चॅलेंज कंप्लीट करूनच माझ्या दिवसाची सुरुवात करणार. मग मला मी ते ठाम सांगून ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे आजपर्यंत मी हे चॅलेंज कंप्लीट केलं आहे. त्याचं छान वाटतं आहे मला. आणि येस, आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुमचा मोड कोणता आहे हे ठरवा. त्यासाठी तुम्ही नेहमी कंप्लेनिंग मोडमध्ये असता का? म्हणजे तुम्ही नेहमी कशाची तरी तक्रारच करता का, की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, हे माझ्यासोबत असंच आहे, ते माझ्यासोबत तसंच झालं आहे, पास्टमध्ये माझ्यासोबत अशाच गोष्टी झालेल्या आहेत आणि आजपर्यंत माझ्यासोबत काहीही चांगलं झालेलं नाही आहे. असं ज्या कोणाला वाटतं त्यांनी एकदा तुमची ग्रॅटिट्यूड लिस्ट लिहून काढा. म्हणजे तुमच्याकडे काय काय आहे आत्तापर्यंत आणि देवाने तुम्हाला काय काय चांगलं दिलेलं आहे हे लिहून काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्याकडे हजार अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुम्ही खरंच लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्या 100 किंवा 100पेक्षाही फार कमी गोष्टी आहेत ज्या की तुमच्याकडे नाही आहेत. पण तुमचा फोकस हा फक्त त्या नाही आहेत त्याच गोष्टींकडे आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये नेहमी तुम्ही लो फ्रिक्वेन्सीमध्ये राहता, निगेटिव्हिटीकडे जाता, तुमच्याकडे एनर्जी नसल्यासारखं वाटतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी अब्झॉर्ब करून घेतं आपलं चांगली एनर्जी आणि त्यामुळे नेहमी आपण कंप्लेनिंग मोडमध्ये राहतो. सो तुम्ही चेक करा तुम्ही कुठल्या मोडमध्ये आहात, तुमच्याकडे सध्या काय आहे आणि काय नाही आहे आणि तुमचा फोकस कुठे आहे. तर फोकस तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. जर तुम्ही कंप्लेन करत असाल नेहमीच तर तुम्हाला ग्रॅटिट्यूड मोडमध्ये यायचं आहे आणि शिफ्ट करायचं आहे तुमचा तो. ओके, येस, थँक्यू. मी करते माझं चॅलेंज कंप्लीट आणि तुम्हीही करा. जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील ते माझे सगळे चॅलेंज तुम्ही बघून घ्या. यूट्यूबवरती आहेत, इन्स्टावरती आहेत. आणि एक साधं सरळ आयुष्य आपल्याकडे जेवढं सध्या आहे त्यामध्ये कसं आपल्याला समाधानी राहून अजून आयुष्यामध्ये पुढं काय काय मिळवायचं आहे ते मिळवताना आपल्याला आनंदी राहून, पीसफुली राहून कसं मिळवता येईल याबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. परत रिअल लाईफचे लेसन्स आहेत. परत लाईफ कोचिंगमध्ये मी जे काही शिकले ते आहेत. परत हिलिंगमध्ये जे काही चालू आहे ते सुद्धा मी हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो येस, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला आवडतात का ते सांगा, कमेंट्स करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.